प्रश्न पहिला, सरपंच या पदाची निवड कोण करते? ऑप्शन नंबर 1 उपसभापती, ऑप्शन नंबर 2 सभापती, ऑप्शन नंबर 3 राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 4 जनता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जनता. सरपंच या पदाची निवड जनता करते. प्रश्न दुसरा, कोणत्या प्राण्याचे दूध सर्वात स्वस्त आहे? ऑप्शन नंबर 1 शेळी, ऑप्शन नंबर 2 म्हैस, ऑप्शन नंबर 3 गाय, ऑप्शन नंबर 4 उंट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गाय. तर गाय प्राण्याचे दूध सर्वात स्वस्त आहे. प्रश्न तिसरा, तुळशीचा रस कोणत्या आजारावर गुणकारी आहे? ऑप्शन नंबर 1 खोकला, ऑप्शन नंबर 2 डेंग्यू, ऑप्शन नंबर 3 मलेरिया, ऑप्शन नंबर 4 अपचन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मलेरिया. तर तुळशीचा रस मलेरिया आजारावर गुणकारी आहे. प्रश्न चौथा, हिंदूचे नववर्ष केव्हा सुरू होते? ऑप्शन नंबर 1 रामनवमी, ऑप्शन नंबर 2 गुढीपाडवा, ऑप्शन नंबर 3 1 जानेवारी, ऑप्शन नंबर 4 महाशिवरात्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गुढीपाडवा. तर हिंदूचे नववर्ष गुढीपाडवा या दिवशी सुरू होते. प्रश्न पाचवा, राष्ट्रगीतामध्ये एकूण किती राज्याचा उल्लेख केला आहे? ऑप्शन नंबर 1 10, ऑप्शन नंबर 2 6, ऑप्शन नंबर 3 7, ऑप्शन नंबर 4 12. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 7. तर राष्ट्रगीतामध्ये एकूण 7 राज्यांचा उल्लेख केला आहे. प्रश्न 6वा, पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी कोणते फळ खावे? ऑप्शन नंबर 1 पपई, ऑप्शन नंबर 2 किवी, ऑप्शन नंबर 3 पेरू, ऑप्शन नंबर 4 संत्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे किवी. तर पांढऱ्या पेशी वाढण्यासाठी किवी फळ खावे. प्रश्न 7वा, तिळाचा सर्वात जास्त उपयोग कशासाठी केला जातो? ऑप्शन नंबर 1 औद्योगिक, ऑप्शन नंबर 2 गोड पदार्थ, ऑप्शन नंबर 3 खाद्यतेल, ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे खाद्यतेल. तर तिळाचा सर्वात जास्त उपयोग खाद्यतेल यासाठी केला जातो. प्रश्न 8वा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 गुजरात, ऑप्शन नंबर 3 राजस्थान, ऑप्शन नंबर 4 बिहार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राजस्थान. तर भारतातील राजस्थान राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात. प्रश्न 9वा, कल्पवृक्ष कोणत्या झाडाला म्हणतात? ऑप्शन नंबर 1 केळीचे झाड, ऑप्शन नंबर 2 वडाचे झाड, ऑप्शन नंबर 3 आंब्याचे झाड, ऑप्शन नंबर 4 नारळाचे झाड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नारळाचे झाड. तर कल्पवृक्ष नारळाच्या झाडाला म्हणतात. प्रश्न 10वा, रोज बर्गर खाल्ल्याने कोणता भयानक आजार होतो? ऑप्शन नंबर 1 मूळव्याध, ऑप्शन नंबर 2 हृदयरोग, ऑप्शन नंबर 3 शुगर, ऑप्शन नंबर 4 किडनी संबंधित आजार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हृदयरोग. तर रोज बर्गर खाल्ल्याने भयानक आजार होतो. प्रश्न 11वा, कोणत्या देशात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात नाही? ऑप्शन नंबर 1 कुवेत, ऑप्शन नंबर 2 नेपाळ, ऑप्शन नंबर 3 जापान, ऑप्शन नंबर 4 इराण.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेपाळ. तर नेपाळ देशात स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात नाही. तर हा प्रश्न तुमच्यासाठी. कोणते फळ खाल्ल्याने शरीरातील हाडे मुळापासून बरी होतात? ऑप्शन नंबर 1 अंजीर, ऑप्शन नंबर 2 किवी, ऑप्शन नंबर 3 पपई, ऑप्शन नंबर 4 सफरचंद. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये.